मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानेश वाकुळकर. राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली. मित्रांनो, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा शपथ घेणार. त्याच वेळेस तिकडे शिवसेनेचे उद्धव ठाकरे जे आहेत त्यांच्या शिवसेना गटाची म्हणजे शिवसेना पक्षाची मीटिंग झाली आणि त्यामध्ये त्यांनी आपल्या शिवसैनिकांना सूचना दिल्या उद्धवसाहेब ठाकरेंनी की आता हिंदुत्वाच्या बाजूनं आपल्याला वळावं लागेल. हिंदुत्वाची पताका जी आहे ती आणखी डौलानं खांद्यावरती घेऊन मिरवावं लागेल, जावं लागेल, लोकांपर्यंत जावं लागेल, संपर्क करावा लागेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिकेची निवडणूक आपण लढली पाहिजे. त्या दृष्टीने ते पक्षाचं सुद्धा पुनर्गठन म्हणूया, नव्यानं काही चांगल्या पदाधिकाऱ्यांना घेतील, काही जबाबदाऱ्या वाटतील, म्हणजे पक्षाचं संघटनसुद्धा मजबूत करण्याच्या ते मागे लागलेले आहेत. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या तर नेहमीच्या गोष्टी आहेत आणि याचं कारण असं आहे म्हटलं तर नेहमीच्या महत्त्वाच्या असल्या तरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आता लवकरच येऊ घातलेल्या आहेत. 3-4 महिन्यामध्ये निवडणुका होतील, कारण आता BJPचं सरकार आलेलं आहे. ते कोणत्याही प्रकारे येऊ, पण सरकार आल्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स आलेला आहे आणि आता तरी ते घाबरणार नाहीत. आता तरी ते निवडणुका घेतील असं वाटते. मुंबईवरती नेहमीच शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे. शिवसेनेसाठी महाराष्ट्र की मुंबई असं जर म्हटलं तर शिवसेना एक वेळ महाराष्ट्र सोडून देईल, उर्वरित महाराष्ट्र सोडून देईल, पण मुंबईवरची सत्ता सोडणार नाही ही सरळ सरळ शिवसेनेची भूमिका आहे आणि तिचं शक्तीस्थळच ते आहे. एक काळ असा होता की शिवसेना फक्त मुंबईमध्ये होती, ठाण्यामध्ये होती, थोडंसं पुण्यामध्ये होतं तिचं आणि बाकी कुठेच नव्हती. पण 1988ला शिवसेना महाराष्ट्रामध्ये वाढली, पसरली, कारण त्याच सुमारास साधारणतः रीडर्स ऑफ हिंदुइझम हे प्रकरण आलं होतं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले काही लेख आणि त्या लेखामध्ये हिंदू धर्मावर टीका, रामावरती टीका, सीतेवरती टीका, सीता दारू पीत होती वगैरे वगैरे, असं म्हणजे राम आणि सीतेची बदनामी करणारं लिखाण ते आहे असं म्हणून महाराष्ट्रामध्ये काही दंगे भडकवण्यात आले आणि त्यामुळे अनेक ठिकाणी जाळपोळ झाली, अनेक ठिकाणी लोकांचे म्हणजे फार हानी झाली ती. आणि त्यातही काही वाद असाही होता की ते प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांचं होतं किंवा नाही हाही वाद होता, कारण काही लोकांचं म्हणणं असं की ते जे टाईप केलेले पेजेस होते आणि त्या कुठल्याही पेजवरती बाबासाहेब आंबेडकरांची सही नव्हती आणि त्यामुळे ते खोटं होतं असंही म्हटलं. नंतर आता खरं काय खोटं काय ते माहिती नाही, पण त्यामुळे वाद वाढला, दंगे झाले, वातावरण दलित आणि हिंदूंच्या मधलं वातावरण तापलं आणि त्यामुळे शिवसेनेचा महाराष्ट्रामध्ये विस्तार झाला. हे सत्य आहे. हे मी एवढ्यासाठी सांगतो की हिंदुत्वाच्या विरोधामध्ये बोलणाऱ्या लोकांनी, पुरोगामी असो मग ते की आंबेडकरवादी असो किंवा कोणते विचारवंत वगैरे असो, त्यांनी हिंदू धर्मामधल्याच नव्हे तर कोणत्याही धर्माच्याबद्दल जी विकृती असेल, जी अतिरेकी मांडणी असेल, तर द्वेषाची मांडणी असेल, त्याच्याबद्दल विरोध केलाच पाहिजे, टीका केलीच पाहिजे. तो प्रत्येकाचा अधिकार आहे आणि समाज चांगला राहावा यासाठी ते प्रत्येकाचं कर्तव्यसुद्धा आहे. मी सुद्धा मूर्तीपूजेच्या विरोधामध्ये आहे, तसाच मी पुतळ्यांच्याही विरोधात आहे. मूर्ती असो, पुतळे असो, मंदिरं असो, मशिदी असो, या सगळ्या गोष्टींचा जो अतिरेकी वापर किंवा आपल्या याच्यामध्ये घुसखोरी या सगळ्या प्रतीकांची होते ते समाजामध्ये, ती फार वाईट आहे. तर त्यावर कुठेतरी बंधन आणलं पाहिजे, हीच आमची लोकजागरची भूमिका आहे. उलट माझ्या समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत या पुस्तकामध्ये मी सगळी सविस्तर मांडणी केलेली आहे. मी मूर्तीपूजक नाही, मी धर्मबिर्म तसं मानत नाही. मला पण तसा जन्मानं जो काही माझा धर्म असेल तर तो आता आहे, समजा बाकीचे घरचे लोक ते फॉलो करतील. मुख्य मुद्दा असा आहे आपल्यासाठी की आत्ताच्या चर्चेमध्ये शिवसेनेचे उद्धवसाहेब ठाकरे हे पुन्हा हिंदुत्वाकडे वळणार असंही जी त्यांनी एक असा संदेश दिलेला आहे. मग ते कोणतं हिंदुत्व असेल तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं हिंदुत्व आहे असं ते सांगण्याचा प्रयत्न करतात, दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण या 5 वर्षाच्या आधीपर्यंत उद्धवसाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे यांची शिवसेना आणि भाजपा यांची युती होती आणि ते एकत्रच होते. त्यामुळे त्यांचं हिंदुत्व कडवट होतं याच्याबद्दलही वाद नाही. मुस्लिम आणि दलित यांच्याबद्दल एक मोठ्या प्रमाणात राग होता, द्वेष असा सरसकट म्हणणार नाही मी. काही लोकांच्या बाबतीत काही लोकांच्या मनात द्वेष असेलही, पण तो सरसकट द्वेष न म्हणता राग असा होता. कारण कारण त्याला जबाबदारी दोन्ही पार्ट्या आहेत. कारण हिंदुत्वाच्या नावाखाली जसं केवळ ब्राह्मणांना टार्गेट करणं हा एक मुद्दा जसा होता, तसा हिंदूंच्या देवदेवतांच्यावरती टार्गेट करणं, त्यांची शिवीगाळ करणं, निंदा नालस्ती करणं हा सुद्धा एक भाग होता.
अंधश्रद्धेच्या नावाखाली तुम्ही बोलत असाल तरी सुद्धा गाडगे महाराजांनी अंधश्रद्धेच्यावर ते किती कठोर टीका केली, पण तेव्हा नाही दंगली झाल्या, त्यांचं कोणी नाही राग मानला, त्यांचं उलट ऐकून घेतलं, लोक ऐकायचे, सहन करायचे, त्याप्रमाणे काही बदलले सुद्धा. पण मग यांच्या बाबतीतच का झाले, तर याचं कारण असं की यांच्या मांडणीला एक निश्चितपणे एक वेगळा आधार होता, वेगळे कंगोरे होते, रागाचे, द्वेषाचे, राजकारणाचेही काही कंगोरे होते, वैराचे कंगोरे होते, आणि म्हणून त्याचा तो परिणाम झाला. पण मग काही पुरोगामी हिंदू हा धर्मच नाही असंही म्हणतात. मग या सगळ्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हिंदू हा धर्म नाही बाबा रे, ती प्रत्येक धर्म ही जगण्याची परंपराच असते. एक परंपरेमधूनच धर्म उदयाला येत असतो. काही जुन्या ज्या परंपरा आहेत त्या टाकून द्यायच्या आणि नवी काहीतरी मांडणी करायची. बुद्ध धर्मसुद्धा काय वेगळं काय, महावीरांचाही तसा तीच लाईन जवळपास होती, आणि त्यामुळे त्याच्या आधी काही लोकांनी मांडली असणार. बुद्धही 28 की 27 काही आधी होऊन गेले अशी सुद्धा मांडणी आहे. मग या अंधश्रद्धा म्हणायच्या की मग थोरतांड म्हणायचं की ढोंगबाजी म्हणायची की मग अवतार म्हणायचे, काय म्हणायचं याला. त्यामुळे इकडे जसे अवतार आहेत, महावीरांच्या बाबतीतही 24 हे तीर्थंकर होऊन गेले असं म्हणतात, म्हणजे महावीरांच्या आधी तसे 24 होऊन गेले. आता ह्या वेगवेगळ्या मान्यता आहेत, ह्या वेगवेगळ्या मान्यता आहेत. मुद्दा तो नाही, धर्म हा अमकाच एक धर्म आहे ना तमकाच एक धर्म आहे. तर असं जे काही बुद्ध धर्मीय लोक म्हणतात, म्हणजे निव्वळ काय सगळे शहाणे लोक असं म्हणणार नाही, जे काही त्यातले अर्धवट जे लोक असतात ते कोणत्याही धर्मातले असो, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, आणखी कोणत्याही धर्मातले असो, तर हे अर्धवट राव जे असतात ते असा आगाऊपणा करतात. पुरोगामी लोकही असा अर्धवटपणा करतात. माझा मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंनी या निमित्तानं, म्हणून आम्ही त्या पुस्तकामध्ये, मी समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत या पुस्तकामध्ये समतावादी हिंदू विरुद्ध विषमतावादी हिंदू, म्हणजे संघ आणि भाजपाचं हिंदुत्व हे विषमतावादी आहे, वर्णवादी आहे, जातीपातीला प्रोत्साहन देणारं आहे, छळ करणारं आहे, द्वेष पसरवणारं आहे, आगी लावणारं आहे. गुजरातमध्ये आगी लावल्या असताना, पेटत असताना गुजरात भाजपाचा एक मुख्यमंत्री जो संघाचाही कार्यकर्ता होता, आधी स्वयंसेवक होता, मुख्यमंत्री असताना त्या आगी पेटत होत्या आणि हा मजा पाहत होता. हा किंवा आता मणिपूरमध्ये आग लागलेली आहे, 1.5 वर्ष झालं आग विझवण्याच्या ऐवजी टिंगल टवाळी करतात आणि डायलॉगबाजी करतात आणि जगात उगीच बोलावलं नाही तरी फिरतात. हे जी विकृती आहे, म्हणजे माणसं मरत आहेत, माणसं, शेतकऱ्यांचे 750 शेतकऱ्यांचे बळी देणारा जो आहे त्याला वाटत नाही हिंदुत्व यांना फक्त मतासाठी पाहिजे आहे. प्रत्यक्षामध्ये राष्ट्रपतीला मंदिरामध्ये प्रवेश नाही, राष्ट्रपतीला त्या राम मंदिराच्या उद्घाटनाला प्रवेश नाही. हे कोणतं हिंदुत्व आहे, ही कोणती समता आहे, सबका साथ कोणता आहे. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट नक्की आहे की जे हिंदुत्वाला विरोध करतात त्या विकृतीला जरूर करावा, मीही करतो. मुख्य मुद्दा असा आहे की हिंदू हा धर्मच नाही, अशा प्रकारची येडपट भावना भूमिका जे मांडतात. अरे बाबा, जगामध्ये 3ऱ्या नंबरचा धर्म आहे, त्यांची पॉप्युलेशन किती आहे तुम्हाला माहिती आहे का. आज देशाचाच विचार केला तर 110 कोटी हिंदू आहेत देशामध्ये, म्हणजे 78-79% हिंदू आहेत देशामध्ये. आणि त्यांना तुम्ही काय करणार मग. तुम्ही कोण आले शहाणे, कारण नसताना हिंदू धर्मच नाही ती विचारसरणी. अरे बाबा, ते जे आहे ना त्याचे म्हणण्याचे वेगवेगळे संदर्भ आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः म्हटलं होतं मी हिंदू धर्मात पैदा झालो पण हिंदू म्हणून मरणार नाही. मग ते तो कोणता हिंदू धर्म होता. हिंदू कोड बिल कसं आलं, हिंदू मॅरेज ॲक्ट कुठून आला. हिंदू धर्म असं तेच जर लावायचं तर मग बुद्ध धर्माची कुठली स्थापना झाली, कोणत्या कायद्याप्रमाणे झाली, मुस्लिम धर्माची कोणत्या कायद्याप्रमाणे झाली, ख्रिश्चन धर्माची कोणत्या कायद्याप्रमाणे झाली, जैन धर्माची स्थापना कोणत्या कायद्याप्रमाणे झाली. असं काही नाही, कायदाच नाही, धर्मस्थापनेचा कुठलाही कायदा नाही. त्या परंपरेमधून किंवा एखाद्या महापुरुषाच्या विचारामधून त्यानंही आधीच्या परंपरांचा अभ्यास करून आणि मग काही आपली वेगळी मांडणी केलेली असते, त्यातून धर्माची स्थापना होते. हिंदू धर्माची स्थापनासुद्धा अशा विविध प्रवाहामधून झालेली आहे. आणि त्यामुळे बाकीच्या या वादामध्ये पडण्याच्या ऐवजी मी उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या शिवसैनिकांना अशी विनंती करू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व आणि तुमचं माझं हिंदुत्व हे वेगळं आहे, हे आपण सांगितलं पाहिजे. आमचं समतावादी हिंदुत्व आहे बुवा. उद्धव ठाकरेंनी किंवा शिवसेनेनं ही भूमिका घ्यावी किंवा राहुल गांधीपासून काँग्रेसवाल्यांनी सुद्धा ही भूमिका घ्यावी की आम्ही समतावादी हिंदू आहोत, म्हणजे संतांचं हिंदुत्व, आम्ही संतांचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व संतांचं हिंदुत्व आहे आणि भाजपाचं हिंदुत्व हे सैतानांचं हिंदुत्व आहे. म्हणजे संतांचं हिंदुत्व विरुद्ध सैतानाचं हिंदुत्व अशी मांडणी उद्धव ठाकरे यांनी करावी. म्हणजे फार सोपं काम आहे, बाकी विश्लेषण करत बसण्याची गरज नाही आहे. की संतांचं हिंदुत्व, तुकाराम आहेत, तुकडोजी महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, एकनाथ महाराज आहे, संत चोखोबा आहेत, अनेक संत आहेत.
अनेक संत आहेत, हे आपल्या तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, अलीकडचे संत आहे, स्वामी विवेकानंद आहेत, हे सगळे हिंदूच होते ना. आणि मग या संतांचं हे समतावादी हिंदुत्व वेगळं, किंवा त्यालाच आपण संतांचं हिंदुत्व वेगळं, आणि भाजपाचं हिंदुत्व हे सैतानाचं हिंदुत्व आहे. आणि त्यामुळे त्याला आमचा विरोध आहे. जाळपोळ करण्यामध्ये, ते माणसांचे खून करण्यामध्ये, मॉब लिंचिंग करण्यामध्ये, हे हिंदुत्वाच्या नावावरती जे करतात त्याचा विरोध आपण केला पाहिजे, विचारवंतांनी, पुरोगामी लोकांनी, आंबेडकरवाद्यांनी प्रामुख्यानं. कारण कोणताही धर्म तुम्हाला गॅरंटी, धर्माच्या भरोश्यावर काही होत नाही, माणसं त्यातली कशी वागतात त्यावरून ठरते. नाहीतर बुद्ध धर्माचे सगळं श्रीलंकेमध्ये असताना प्राबल्य, त्यांच्या राष्ट्राध्यक्षांनी काय शेण खाल्लं, पळून जावं लागलं ना, देश लुटला ना त्यानं. म्यानमारमध्ये काय झालं, म्यानमारमध्ये तसं झालं ना. म्हणजे 97% तिथे मला वाटते काहीतरी बौद्ध धर्मीय आहेत, पण तिथे रोहिंग्या मुस्लिम धर्माच्या लोकांवरती किती अत्याचार झाले. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण सरसकट असं कुणाला दोष देण्याच्या ऐवजी भारतामधलं जे हिंदुत्व आहे ते भाजपा संघ विरुद्ध संतांचं हिंदुत्व अशीच मांडणी करावी अशी मला वाटते. आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये किंवा उद्धव ठाकरे जर हिंदुत्वाकडे जात आहेत, कारण त्यांचा मूळ तो पिंड आहे, तिकडेच जातील ते, याबद्दल वाद नाही, ते त्यांनी सोडावं असंही माझं म्हणणं नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. पण या निवडणुकीमध्ये ते अलायन्स करतात किंवा नाही करतात हाही त्यांचा वेगळा भाग आहे. मुख्य मुद्दा असा की हिंदुत्वाच्या नावावरती संतांचं हिंदुत्व विरुद्ध सैतानाचं हिंदुत्व, समतावादी हिंदुत्व विरुद्ध विषमतावादी हिंदुत्व, समतावादी हिंदुत्व विरुद्ध गोडसेवादी हिंदुत्व, मनुवादी हिंदुत्व, भाजपावादी किंवा संघवादी हिंदुत्व, अशा प्रकारची सरळ सरळ क्लिअर मांडणी सगळ्या विचारवंतांनी करावी अशी माझी त्यांना आग्रहाची विनंती आहे. हात जोडून विनंती आहे. उगीच द्वेष करू नका. हिंदुत्वाच्या नावावरती तुम्ही जे गरळ ओकता, तुम्ही जे एकांगी भूमिका मांडता, त्या भूमिकेचा परिणाम असा झाला की या निवडणुकीमध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात हिंदू तुमच्याकडे येत नाहीत ना. मग सरळ ते बीजेपीकडे जातात. त्यांचा राग असो की काय असो, तुम्ही शिव्याच देणार असाल कोणाच्या देवाला, धर्माला, तर ते लोक तुमच्याकडे नाही येणार. तुम्ही काही एवढे महापुरुष झालेले नाही आहे, तुम्ही काही गाडके बाबा नाही आहे. हे आपली जरा मर्यादा आपण लक्षात घ्यावी असं मला वाटते. आणि या पद्धतीनं सकारात्मक असं जाऊन समतेचा विचार पुढे घेऊन आपण समाजामध्ये जे काही चांगलं करता येईल ते करावं. उद्धव ठाकरे यांना मुंबई कॉर्पोरेशनच्या निवडणुकीसाठी आमच्या शुभेच्छा जनतेला द्याव्या. त्यांच्यावरती जो अन्याय झाला किंवा संपूर्ण महाराष्ट्रावरतीच भाजपानं आणि राजीव कुमार यांनी जो अन्याय केला, त्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची बंपर मेजॉरिटी येऊ शकते असं मला वाटते. पण ते बघूया, शेवटी मतदारांच्या हातामध्ये आहे. आपण फक्त बघत राहा. राष्ट्र महाराष्ट्र एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.